आयर्लंड इंग्लंड विरुद्धच्या T20 सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा. श्रेयस अय्यर कर्णधार, वैभव सूर्यवंशीची एंट्री. टीम इंडिया मायदेशात अफगाणिस्तान विरोधात एकमेव कसोटी सामना खेळत आहे. त्यानंतर भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका नियोजित आहे. त्यानंतर टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दोन्ही दौऱ्यात T20 मालिका खेळणार असून BCCI निवड समितीने या दोन्ही मालिकांसाठी आज 6 जून रोजी टीम इंडियाची घोषणा केली आहे. BCCI निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि सचिव देबजीत सैकिया या दोघांनी मुंबईत BCCI मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित केले आणि या दरम्यान सैकिया यांनी आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेसाठी 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. दोन्ही संघाविरोधात टीम इंडियाच्या त्याच 16 खेळाडूंना संधी देण्यात आलेली आहे. टीम इंडियात नव्या पर्वाला सुरुवात झालेली आहे. टीम इंडियाचा सूर्यकुमार यादव याला T20 कर्णधार पदावरून हटवण्यात आलेला आहे, तर त्याच्या जागी मुंबईकर श्रेयस अय्यर याची भारतीय संघाच्या T20 कर्णधारपदी निवड करण्यात आली. तसेच तिलक वर्मा याला उपकर्णधार करण्यात आलेला आहे. तसेच सूर्याला दोन्ही T20 मालिकेसाठी भारतीय संघात स्थानही देण्यात आलेलं नाही. निवड समितीने दोन्ही मालिकांसाठी टीम इंडियात 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याचा समावेश केलेला आहे. वैभवने नुकत्याच केलेल्या IPL स्पर्धेच्या 19व्या मोसमात जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामुळे वैभवची भारताच्या वरिष्ठ संघात लवकरच निवड होणार अशी चर्चा पाहायला मिळत होती. अखेर वैभवची एंट्री झालेली आहे. तसेच या मालिकांसाठी काही नव्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.